दरम्यान जरांगेंनी बीडच्या सभेत पुन्हा एकदा आपल्या 4 मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। मराठा कुणबी एक असल्याचा कायदा करा, इतरांच्या कुणबी नोंदींवरून मराठ्यांना प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागण्या त्यांनी केल्या आहेत। मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा लागू करा। ही 10 महिन्यापासूनची मागणी। आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय। ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं। तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची। सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं। कशामुळे द्यायचंय सोयऱ्याला, तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठ्याची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे म्हणजे शेती म्हणून द्यायचं। ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे।